नाशिकच्या तरुणाची बॉडी सापडली. 15 दिवस मारेकऱ्याच्या शोधासाठी मोर्चे. आरोपी निघाले. बायको आणि प्रियकर. पत्नीनेच केला. प्रियकर व भावाच्या मदतीने पतीचा खून. निफाडच्या खुनाचा उलगडा. चांदवड तालुक्यातील परसूल परिसरात 22 फेब्रुवारी रोजी नदीपात्रात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह निफाड तालुक्यातील उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी वय 30 याचा होता. त्याची कुणीतरी निगरून हत्या करून मृतदेह नदीत टाकल्याचा पोलिसांना संशय होता. अखेर 15 दिवसानंतर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे. हा खून दुसरा तिसरा कुणी नव्हे तर त्याच्याच पत्नीने केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. आरोपी पत्नीने प्रियकर आणि तिच्या भावाच्या मदतीने हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. मृत शादाब तांबोळी हा 18 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. 22 फेब्रुवारी रोजी परसूल चिंचोली नदीतील पुलाखाली मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि शादाबच्या गेल्या 1 वर्षाच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला असता संशयाची सुई त्याची पत्नी मुस्कान शादाब तांबोळी हिच्याकडे वळली. मुस्कानचे मनमाड येथील ऋषभ मनोज वर्मा वय 23 याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात पती शादाब अडथळा ठरत असल्याने मुस्कानने त्याला कायमचे वाटेतून हटवण्याचा कट रचला. यात तिने आपला भाऊ शाहरुख शेख आणि त्याच्या मित्रांची मदत घेतली. संशयितांनी शादाबला संपवण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध योजना आखली होती. सोन्याच्या दागिन्यांचा मोठा व्यवहार करायचा आहे असे आमिष दाखवून त्याला मनमाड मालेगाव रोडवरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर नेण्यात आले. तिथे शादाबची निगरून हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याच्या हातापायाला लोखंडी डंबेल्स बांधून मृतदेह परसूल शिवारातील नदीत फेकून दिला. शादाब बेपत्ता झाल्यापासून त्याच्या मित्रपरिवाराने आणि गावकऱ्यांनी शादाबचा शोध घ्या अशी मोहीम सोशल मीडियावर राबवली होती. इतकेच नाही तर न्याय मिळावा यासाठी 15 दिवस स्थानिक पातळीवर मोर्चेही काढण्यात आले होते. या सर्व काळात मुस्कानने केवळ बनाव केला होता. मात्र पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तिचं बिंग फुटले. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आरोपी पत्नीसह 7 जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.